नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो 16 आणि 17 जून रोजी हवामान खात्याने राज्यात भयंकर ढगफुटी सदृश पावसाचा इशारा दिलेला आहे। वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला 16-17 जून रोजी राज्यात झालेली पाहायला मिळणार आहे। या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज, रेड आणि येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती। पण मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ तर पाहतायत परंतु आपल्या चॅनलला अजिबातच सबस्क्राइब करत नाहीये, तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो। तर मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला सर्वाधिक मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळाला। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये 16-17 जून रोजी विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस होणार आहे। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय। 16 आणि 17 जून रोजी होणार आहे। उत्तर महाराष्ट्रात पाहिलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये 16 तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल। मात्र 17 तारखेपासून पुढे उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे। विदर्भामध्ये उद्यापासून मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच 16 आणि 17 जून रोजी विदर्भात देखील मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। यामध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसराचा समावेश आहे। मित्रांनो तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहत आहात ती लोकेशन देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।